VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। नमस्कार, आप देख रहे हैं VSCC 24 न्यूज। आपके साथ मैं हूं हिना मेहता। सत्य शोधक श्वेतकरी सभा और भारतीय किसान यूनियन ने संयुक्त प्रेस वार्ता कर 1 अगस्त को खानदेश क्षेत्र में राष्ट्रीय किसान नेता राकेश टिकैत की 2 बड़ी किसान सभाओं की घोषणा की। प्रेस वार्ता में राज्य सचिव किशोर धमाले, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर नलावड़े पाटिल, सुरेश मौर्य और रतन सोनवणे मौजूद रहे। नेताओं ने बताया कि राकेश टिकैत और भाजपा के राष्ट्रीय महासचिव युद्धवीर सिंह किसानों को विभिन्न मुद्दों को लेकर देशव्यापी दौरे पर है। इसी क्रम में 1 अगस्त को सुबह 11 बजे नंदुरबार जिले से विसरवाड़ी और दोपहर 3 बजे से धुले जिले के साकरे स्थित आनंद नगरी में किसान महापंचायत आयोजित होगी। प्रेस वार्ता में अमेरिका भारत व्यापार समझौते, किसान विरोधी नीतियों, अनियमित बारिश से उत्पन्न संकट, कर्ज माफी में बैंकों की कथित मनमानी, किसानों की जमीन अधिग्रहण, खनन परियोजनाओं तथा आदिवासियों के विस्थापन जैसे मुद्दे उठाए गए। साथ ही सभी फसलों पर कानूनी न्यूनतम समर्थन मूल्य लागू करने की मांग दोहराई गई। आयोजकों ने खानदेश के किसानों, मजदूरों और आदिवासी समाज से बड़ी संख्या में महापंचायत में शामिल होकर अपनी आवाज बुलंद करने की अपील की है। रिपोर्ट खयाम अंसारी, धुले, महाराष्ट्र। धुळे शहरातील सर्व पत्रकार बांधवांना आणि प्रिंट मीडियाच्या सर्व मीडियाच्या लोकांना माझा नमस्कार। आमचे नेते राकेशजी टिकैत हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। 1 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत हा महाराष्ट्र दौरा चालेल। प्रामुख्याने हा खानदेश आणि मराठवाड्यामध्ये दौरा आयोजित केलेला आहे। यातील पहिली सभा ही नवापूरमध्ये आहे आणि दुसरी सभा साक्रीमध्ये आहे। 1 तारखेला या दोन्ही सभा होणार आहेत। या सभेमध्ये शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना विनंती आहे। राकेशजी टिकैत हे राष्ट्रीय नेतृत्व आणि त्यांच्या मार्फत तुम्हाला आता येऊ घातलेली संकट याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत। या दृष्टीने आपण सभेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा। सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या मार्फत हे सर्व सभेचं आयोजन केलेलं आहे। आमचे नेते किशोरजी धमाले यांनी या सर्व 2 सभांचं प्रामुख्याने पुढाकार घेऊन नियोजन केलेलं आहे। तर शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, या सभेला आपण जास्तीत जास्त उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा। आंदोलनामध्ये आदरणीय राकेशजी टिकैत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गाझीपूर बॉर्डरला सत्यशोधक शेतकरी सभेनं सहभाग घेतलेला होता आणि तेव्हापासून भारतीय किसान युनियन बरोबर सत्यशोधक शेतकरी सभेचं नातं आहे। किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली झालेलं 13 महिन्याचं आंदोलन हे 26 जानेवारी 2021 मध्ये तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी आज ज्या पद्धतीनं विद्यार्थी मोर्चामध्ये घुसून, पोलिसांच्या वेशात घुसून लाट्याकाट्या घेऊन ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवर हल्ले केले, त्याच पद्धतीनं शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न हा झालेला होता आणि त्यावेळेस त्यांनी जो प्रतिकार केला त्या प्रतिकारानं शेतकरी आंदोलनाला पुन्हा एकदा उभारी आली आणि त्यामुळे राकेशजी टिकैत आणि त्यांचे खंबीर भूमिका ही देशभर पोचली आणि ते आंदोलन पुढे नंतर चाललं। 13 महिने एकूण हे आंदोलन चाललं। या आंदोलनातल्या मागण्यांप्रमाणे 3 शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यात आले, परंतु त्यावेळेस दिलेला MSP गॅरंटी कायदा करू अशा प्रकारचं जे आश्वासन त्यावेळेस सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं होतं, त्या आश्वासनाची अजूनही पूर्तता झालेली नाही। दुसऱ्या बाजूला जनविरोधी विधेयक त्यावेळेस आणलं गेलं, त्याचं नंतर कायद्यात रूपांतर झालं। तो कायदा मागे घेऊ असं मान्य करू नये, तो कायदा मागे घेण्यात आलेला नाही। विद्युत क्षेत्राचं खाजगीकरण चालू आहे आणि या पार्श्वभूमीवर भारत अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार धोरण हे नव्यानं निश्चित केलं जात आहे। US ट्रेड डील या नावानं आपण सर्वजण जाणतात। या अंतर्गत मुक्त आयातीला भारत सरकारनं परवानगी द्यावी अशा प्रकारचा दबाव हा अमेरिकेकडून आलेला आहे आणि तो उत्तर वाढत जाणार। यापूर्वी भारताचं आयात निर्यात धोरण हे शेतकरी विरोधी असल्याचा आक्षेप हा सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने सातत्यानं घेण्यात आलेला आहे।